दर्शन द्या विठोबा देवा, दर्शन द्या विठोबा देवा, दर्शन द्या विठोबा, विठोबाची विठोबा, विठोबाची 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 विठोबा, दर्शन द्या विठोबा देवा, दर्शन द्या विठोबा देवा.
घेतलं पाल वेतोबा एकाएकी क्रोधाने क्रोधामय झालास. आज वार्तांकाचा शेवट केलास आणि क्रोधाने क्रोधामय होऊन निघालास खरा, पण देवा हा क्रोध कशा? याच्याही मनासी कारण आहे. काय? कारण विश्वाच्या ठाई ज्या ज्या वेळी अधर्म वाढेल आणि त्याच अधर्माचा शेवट ज्यावेळी हा वेताळ करेल त्याच वेळी या वेताळाचा कोप होणार आहे. आणि तो कोप झाल्यानंतर या कलियुगाच्या ठाई असणारे भाविक भक्तगण केळीचा घड, मृगजळाच्या चपला, सव्वा शेराचे वळे आणि गुळ खोबरे हा नैवेद्य ज्यावेळी या वेताळाचनी वाहतील आणि मनोमनी या वेताळाची आळवणी करतील त्याच वेळी हा वेताळ त्यांच्यावर प्रसन्न होणार आहे. आणि जे कलियुगाच्या ठाई असणारे भाविक भक्तगण आहेत यांच्या जीवनातील भूतबाधा, पिशाच बाधा ही कायमची दूर करणार आहे. हे देवा, आज तुझं अस्तित्व कोणत्या तऱ्हेने असेल हे साऱ्या विश्वाला पटवून दे. विश्वाच्या ठाई माझं अस्तित्वही असणार आहे. कोणत्या ते कोणत्या तऱ्हेनं असेल तर याच कलियुगाच्या ठाई प्रत्येक गावोगावी ग्रामदेवतेचं देवालय असणार आहे. आणि त्याच ग्रामदेवतेच्या देवालयाच्या डाव्या बाजूला याच वेताळाचं मंदिर असणार आहे. आणि त्याच मंदिराच्या ठाई हा वेताळ वास्तव्य करणार आहे. नव्हेच तर गावराटीवर येणारी भूतबाधा, पिशाच बाधा यांना आपल्या पायाशी गाडून ठेवणार आहे. दुसरी गोष्ट, याच कलियुगाच्या ठाई विशेष ठिकाणी आणि विशेष ठाई प्रमुख ग्रामदैवत म्हणून या वेताळाला ओळखलं आहे. कोणत्या प्रकारे? प्रत्येक क्षेत्राच्या ठाई असणारा वेताळ याला क्षेत्रपाल वेताळ म्हणून ओळखलं आहे. आणि या वेताळाचं अस्तित्व हे प्रत्येक देवतेच्या गावराटीच्या ठाई असणार आहे. आणि याच वेताळाचं अस्तित्व हे प्रत्येक माणसाच्या मनातील असणाऱ्या स्थानाप्रमाणे असणार आहे. काही गावामध्ये प्रमुख ग्रामदैवत म्हणून माझं देवालयही उभारलं जाणार आहे. आणि माझ्याच भक्तीचा प्रसार विश्वाच्या ठाई हेच माझे सारे भक्तगण करणार आहेत. पण याच कलियुगाच्या ठाई अधर्माची पायबंदी करण्यासाठीच या वेताळानं जन्म घेतलाय. तो कसा आणि काय असेल तर ती माझी मातृदेवता, ती म्हणजे राणी तारावती ही कथन करणार आहे. माते काय म्हण? हा तुझा पुत्र तुझ्या मुखातून त्याला ऐकायचंय. दे म्हणतोय या साऱ्या विश्वाला पटवून दे. गुरुमाऊली, मी माझं कर्तव्य परिपूर्ण करण्यासाठी पाळण्यावर गेले होते. आणि ती म्हणजे वर्णशुभ पाहण्यासाठी गेले होते. खरी माझं कर्तव्य परिपूर्ण करणार असताना एक कपोत ऋषी म्हणून बसलेले होते. नकात पाणी पडलं. क्षमा सुद्धा मागितली. क्षमा सुद्धा मला नाही केली. त्यांच्या मुखातले शब्द म्हणजे शापवाणी. कोणती शापवाणी?
माझ्या पोटी पुत्र जन्माला येणार तो आगळा वेगळा असुर शक्ती होती. मी दुःख करत होते. दुःख करता करता मी राजवाड्यापर्यंत गेले. अरे तिथे माझ्या स्वामीने सांगितलं. हे सगळं कथन करून स्वामी सुद्धा विचार पडला. तेवढ्यात आम्ही दोघं दुःख करत असता तुमचं आगमन झालं. आगमन झालं आणि तुम्ही सांगितलात काय म्हणून, शंकर भोलेनाथांची भक्ती करा म्हणून. क्षणभर आम्ही भक्ती केली. भक्ती आकाशवाणी झाली ती कोणती असेल तर माझ्या मस्तकी असणारा धर्मबिंदू पडला. तो गर्भवती मी राहिली. बाळाला जन्म दिला. लहानाचा मोठा केला. चांगले संस्कार दिले. अरे वा. सांगा आता गुरुमौली. हे वेता आज तुझ्या आईच्या मुखातून सारं काही तू ऐकलंय, तुझं समाधान झालं. नारदा, माझा जो जन्म झालाय तो कोणत्या नसेल तर माझी माता म्हणजे राणी तारावती आणि माझी पितृदेवता म्हणजे राजा चंद्रशेखर हे भक्ती करीत असताना माझ्या पितृदेवतेचा धर्मबिंदू माझ्या मातेच्या भांगात पडला आणि त्याच धर्मबिंदूमध्ये त्याच भृंगीनं प्रवेश केला. आणि तो प्रवेश केल्यानंतर महाराणीनं सांगितल्याप्रमाणेच कपोत ऋषींचा शाप, या शापामुळेच मी आसुरी स्वरूपानं जन्म घेतला. पण विश्वाच्या ठाई मी माझं अस्तित्व निर्माण केलं. पण माझा जो जन्म झालाय तो शापातून झालाय. दुसरी गोष्ट, शाप परिपूर्ण झालेला आहे. राहता राहिला प्रश्न तो म्हणजे प्रतिशाप. तो प्रतिशाप अजूनही पूर्ण व्हायचा आहे. म्हणूनच आज माझी मातृदेवता म्हणजे राणी तारावती हिनं त्या कपोत ऋषींना दिलेला तो प्रतिशाप तो कोणता असेल ती मातृदेवताच कथन करेल. माते सांग या विषयाला. मी कुठे काय नाही म्हटलं. आजपर्यंत ध्यानधार प्राप्त केलेलं ज्ञान सारी शक्ती अलिप्त होईल असं मी सांगितले. म्हणजे म्हणताना तुम्ही शाप देवा त्यांची शापातून मुक्तता व्हायला हवी. होय तो अरे मला दिलेला शब्द तुम्ही की माझं प्रेम तुम्ही पुनश्च मिळवून दिलं आणि त्याच वेताळापर्यंत कपोत माणसं तुम्हाला घेऊन तुम्ही शापातून मुक्त झाला. आठवतंय ना तुम्हाला? सर्व काही आठवतंय. देवा, मी मानतो एका अरण्याच्या ठिकाणी तपाला बसलो असताना माझा तपभंग तुझ्या मातेनं म्हणजे राणी तारावतीने गेला आणि तारावतीला माझ्या मुखातून शाप बाहेर पडला. शापाला उशापाही तुझ्या मातेनं दिला, प्रतिशापही दिला. आणि प्रतिशाप कोणता असेल तर ज्यावेळी जो पुत्र माझ्या पोटी जन्माला येणार आहे आणि ज्यावेळी तू त्याचे चरण धरशील त्यावेळी तुझी जी शक्ती तू विलिप्त केली आहेस ही तुला पुनश्च येणार आहे. हे कपोत म्हणतो उगाच त्रास करून घेऊ नका. कारण तुम्हाला दिलेला तो प्रतिशाप की तुमच्याकडं असणारं सारं तो पबल हे नष्ट होणार आहे. पण ज्यावेळी त्या आसुरी स्वरूपाच्या पुत्राचे तुम्ही चरण धराल त्याच वेळी तुमचं गेलेलं सारं तपबल तुम्हाला पुनश्च प्राप्त होणार आहे. आता ते पुनश्च तुम्हाला प्राप्तही झालेलं आहे. राहता राहिला प्रश्न तो हिचा. देवा, ज्या भाऊका मातेला तुमच्यावर प्रेम केलं त्या भाऊका मातेचा पुढे काय? यालाही पुढे महत्व आहे. भाऊका माता हिलाही मी पुढे महत्व ठेवणार. कारण ती म्हणजे कोणी सामान्य नव्हे तर एका दैवी तत्वातील ती घटक आहे. आणि तिनं बोललेला शब्द हा सूर्यप्रकाशाप्रमाणे सत्य आहे. आणि तो कसा आणि काय हे मी पटवून देणार आहे. कारण ज्यावेळी माझा जन्म झाला त्याच वेळी माझ्या पितृदेवतेनं मला सांगितल्याप्रमाणे हिच्याशी माझा संबंध येणार. त्याचप्रमाणे हिची माझी भेटही झाली. पण हिच्या प्रेमाचा मी धिक्कार केला. कारण ती वेळ तिच्या प्रेमाचा स्वीकार करण्याची नव्हती. म्हणूनच का वेळेची सांगोड घालून हिच्या मनातील इच्छा मी परिपूर्ण जरूर करणार आहे.
ती कोणत्या तऱ्हेनं असेल कोणत्या तऱ्हेनं? हे सारं विश्व लक्षात ठेवणार आहे. होय देव पटवून सारा विश्वास ते कोणत्या तऱ्हेनं असेल तर कलियुगाच्या ठाई प्रत्येक गावराटीमध्ये विजयादशमीच्या दिवशी शिवलग्न सोहळा पार पडला जाणार आहे. आणि त्याच शिवलग्न सोहळ्यात वेताळ हा नवरा असणार आहे आणि भाऊका देवी ही माझी पत्नी असणार आहे. आम्हा दोघांचाही विवाह त्यावेळी विजयादशमीच्या दिवशी शिवलग्न सोहळा म्हणून पार पडणार आहे. पण फक्त काही क्षणाचं सौभाग्य या भाऊका मातेला मिळालं आहे. काही क्षणाचं सौभाग्य कारण ज्यावेळी आमचा विवाह सोहळा संपन्न होईल आणि ज्यावेळी लग्नाची वरमाला ज्यावेळी माझ्या कंठी पडेल आणि माझी वरमाला तिच्या कंठी पडेल त्याच वेळी आम्ही दोघे एकमेकांपासून वेगळे होणार. म्हणून काही क्षणाचा विवाह सोहळा पण सारं विश्व नव्हे तर सारं कलियुग हे कायम स्वरूपी आपल्या ध्यानात ठेवणार आहे. दुसरी गोष्ट जी गावराटी ज्या गावराटीत हा शिवलग्न सोहळा म्हणजे वेताळ आणि भाऊका यांचा शिवलग्न सोहळा ज्या गावराटीत पार पाडला जाणार आहे तीच गावराटी कलियुगाच्या ठाई सतेज राहणार आहे. सतेज राहणार आहे. सतेज राहणार आहे. हे वेताळा धन्य झालं. पण हे वेताळा तुझं अस्तित्व तुझं नाव कोणत्या प्रकार होणार आहे हे साऱ्या विश्वाला पटवून विश्वाच्या ठाई मला भूतगण शास्ता पिशाचगण भूतांचा अधिपती या नावानं ओळखलं जाईल. आणि दुसरंही माझं एक नावाची गुंफण असणार आहे. कोणत्या? भाविक भक्तांना कलियुगाच्या ठाई ज्यांना आई किंवा ज्यांना बाबा नसतील ते लोक सारे आणि तेच भाविक भक्त मला आई आणि बाबा या नावाची गुंफण करून वेतोबा श्रीदेव वेतोबा या नावानं संबोधलं जाईल. म्हणजे श्रीदेव वेतोबा या नावाने तुला संबोधलं जाईल. बरोबर. नाट्यश्रो साऊंड सिस्टीम सन्माननीय बंटी नाईक यांनी वेतोबा चलिये धनुरूपी पुष्प लिहिले. बंटी नाईक यांना उदंड आयुष्य लाभो अशी वेतोबाच्याने प्रार्थना करून याही धनुरूपी पुष्पाचा मी आनंदाने स्वीकार करतो. तसेच नाट्यरसिको सन्माननीय नाट्यप्रेमी सागर कानडे श्री वेतोबा महाराज की जय. क्षेत्रपाल श्री वेतोबा महाराज की जय. वेतोबाची आरती करूया पंच प्राणांनी. वेतोबाची आरती करूया पंच प्राणांनी. अनंत दाऊनी चरण अनंत दाऊनी चरण मागे आशिष प्रभु चरणी मागे आशिष प्रभु चरणी. वेतोबाची आरती करूया पंच प्राणांनी. वेतोबाची आरती करूया पंच प्राणांनी. भक्त संकटी असता भाऊन चित्वर येई क्षणी. भक्ताच्या सौख्यास्तव फिरतो येशुगिरी हा अवळी.